तुम्ही का बरं रांगेत उभे आहात? मतदानासाठी? कसलं मतदान आहे? हा, कसली निवडणूक आहे? शालेय मंत्रिमंडळ. बर, मी योजना नांदगार बगर. मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उभा राहिलो आहे. मी शैक्षणिक विकासासाठी सदैव तत्पर राहून काम करेन. तरी तुमचे बहुमोल मत देऊन मला विजयी करा. धन्यवाद. मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उभा राहिलो आहे. नमस्कार, मी निशा गुंडाळखेडे. मी विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी उभी आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव हर्षदा चंद्रराम लासलकर. मी विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी उभी आहे. तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे. देश घडवण्या तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो. प्रलोभने वा दबाव येवो, कुणा पुढेही झुकू नको. कर्तव्याला चुकू नको. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. जरी भिन्न जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषांचे, समान तरीही आपण सारे नागरिक या देशाचे. ना रंग भेद, ना लिंग भेद, ना भेद धनाचा ज्ञानाचा. तुला मला प्रत्येकाला अधिकार ते मतदानाचा. उमेदवार ना? कोणत्या पदासाठी उभे तुम्ही? विद्यार्थी प्रतिनिधी. दोघं. तुझं काय नाव आहे? नकुल. आणि तुझं? योगराज आंबेडकर. कसा प्रचार वगैरे केला का तुम्ही? काय नेमका प्रतिसाद कसा आहे विद्यार्थ्यांचा? तुमच्या काय काय योजना आहेत, म्हणजे काय काय करणार आहे भविष्यात तुम्ही शाळेसाठी? शैक्षणिक विकासासाठी मदत करायची शाळेला. आणि काय सांगितलं? तू कोणत्या पदासाठी उभी आहे निशा? विद्यार्थिनी प्रतिनिधी. तू पण उमेदवार आहे. हां, तू काय करणार आहे शाळेसाठी? गरजा पूर्ण करणार, अडचणी दूर करणार. हर्षदा, तू काय करणार आहेस? शिक्षणासाठी मदत करणार. तुम्हाला चौघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. ये पुढे मतदान कर, मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. पहिल्यांदा मतदान केलं ना? हां, तू कितवीला आहे आता? दुसरीला आहे. मतदान करताना कसं वाटलं? भारी ना? वा वा. हां, मतदान केलं का रे तुम्ही? सगळ्यांनी केलं का? वा 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 वा. तुम्ही कितवीला आहे? तिसरीला आहेत ना? पहिल्यांदाच केलं ना तुम्ही मतदान आता? मग कळलं का तुम्हाला मतदान प्रक्रिया कशी असते ती?
तुझ्या मताने बदलू शकशील परिस्थिती, बघ तूच तुझी. नाव सांग ना तुझं. कितवीला आहे? मोठ्याने बोल ना. पहिलीला आहे. हां, तू कशाला आली इकडे? मतदान करायला. तू पहिल्यांदा मतदान करते ना? भारी वाटतं का? छान वाटतं ना? मुलींनो, तुम्ही का बरं रांगेत उभे आहात? मतदानासाठी. कसलं मतदान आहे? हा, कसली निवडणूक आहे? शालेय मंत्रिमंडळ. बर, मंत्री कसे पाहिजे तुम्हाला? शाळेचे स्वच्छ पाहिजे. अजून छान. अजून अभ्यासू पाहिजे. वा वा वा, छान. चांगल्या, म्हणजे तुमच्या अपेक्षा छान आहेत तुमच्या. चला, आता तुम्हाला जो आवडतो हा, प्रामाणिक पाहिजे. ओके, आता तुम्हाला जो उमेदवार आवडतो त्याला मतदान करायचं. ओके भाऊ, धन्यवाद. आपण या उपक्रमाला भेट दिली आणि उपक्रम बघितला तुम्ही कसा चाललाय. काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं. जिल्हा परिषद शाळा खेरगाव आज जी निवडणुकीचा उपक्रम राबविला आहे तो अतिशय चांगला असून मतदान प्रक्रिया अशी असते याचे उत्तम ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे याची खात्री वाटते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण क्लोज केलेला आहे. आता इथं रिझल्ट बघायचा आहे. हा, खाली सर